आमचे परम शिष्य गोविंद तरटे यांच्या सौभाग्यवती नात्यानं आमच्या गुरु भगिनीही लागतात आणि माझी सुनबाई ही लागते आणि फार गरीब कुटुंबातून फार खडतर प्रवासामधून राधा खुडेनं इतकं मोठं नाव लौकिक केलं की राधा तुला फक्त या गुरुपौर्णिमेला मी एक शब्द देऊ शकतो की आज तुझं नाव इतकं मोठ्या लेवलला झालंय की चांगले चांगले लोक सुद्धा आज तुझ्या घरी भांडी घासायला येतील। हा तर एकदा राधासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, बरोबर आहे का? राईट आहे ना? वन्स मोर राधाचं नाव आज इतक्या मोठ्या लेवलला गेलं ना की चांगले चांगले सुद्धा आज राधाच्या घरी भांडी घासायला येतील। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज दादांना कन्या रत्न प्राप्त झालेला आहे। तर दादा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स। हे फक्त राधानंच आता पब्लिसिटी केली बरं का, कारण मी एवढे सेलिब्रिटी आज बोलवले होते, मला वाटत नाही की पुणे जिल्ह्यात तर कुठल्या गायकानं बोलवले असतील म्हणून एवढे मी आज बोलवले होते। पण त्या येडामाईनं सुद्धा अशी एक सेलिब्रिटी मला पाठवली की आज मला मुलगी झाली। वा हा ह्यासाठी आणि राधाला मी विनंती देतो की तिची सेवा या ठिकाणी आता सादर होईल। हॅलो, आज सजन दादांनी मला इकडे आमंत्रित केलं त्याबद्दल दादा मी तुमची खूप आभारी आहे। एवढा सुंदर कार्यक्रमाचा हिस्सा मला बनवले, तुमची सुंदर आहेच, गुरु बहीण पण आहे आणि दोन्हीकडून नातं लागलंय म्हणजे माझे सासरे हरीश तरटे आणि गोविंद तरटे माझ्या सासऱ्यांपासून आलेलं ते नातं मी जपतेच। आता आधीचं तर जपतच होते पण इथून पुढे पण ते नातं मला जपायचे। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज दादांना कन्या रत्न प्राप्त झालेला आहे। तर मला भारी वाटतंय की दादाच्या मुलीचा माझा वाढदिवस एकच दिवशी येणार आहे, तर मग पुढच्या वर्षी बर्थडे साजरी करायला मी येईन पिलूजा। तर मी माझी सेवा पूर्ण करते, आलेच तर गाणं झालंच पाहिजे। मग ते गाणं येडामाईच्या चरणावर आणि दादा खास तुमच्यासाठी गाईल। कारण येडामाई माझंही कुलदैवत आहे आणि येडामाईमुळे आज मी आहे आणि दादा पण येडामाईसाठी येडे आहेत। तर येडामाईचं झालं पाहिजे गाणं, झालं पाहिजे की नाही? कुणाला वाटतं येडामाईचं गाणं झालं पाहिजे? येडामाईचं गाणं झालं पाहिजे की नाही? हात वर आलेच नाहीत। आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दादांनी एवढं कौतुक केलंय राधाचं, बस राधा एकच तुमच्या चरणावर विनंती करते की ह्या राधाला कधी अभिमानाचा वारा लागू नये, ती सदैव जमिनीवर राहावी। अजून तरी जमिनीवर आहे तुमच्या प्रेमासाठी आणि कायम जमिनीवरच राहणार आहे। थँक्यू। हे गाणं माझ्या मिस्टरांनी गोविंद तरटे यांनी लिहिलेलं आहे आणि मी गायलेलं आहे। तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याच दोन कडवे गाई। सांगा निरुपमा त्या माता महुली हरणीला, सांगा निरुपमा त्या माता महुली हरणीला, कसं सांगू तुला येडा माय ग। वा
कसं सांगू तुला येडा माय आई ग तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला झुरणीला कसं सांगू तुला येडा माय आई ग तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला झुरणीला कसं सांगू तुला येडा माय आई ग तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला झुरणीला कसं सांगू तुला येडा माय आई ग तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला कळते सांज सकाळी पाणी डोळ्यातून ढळते कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला कळत दुःख सांगू कुणाला बोल माझ्या ग मनाला दुःख सांगू कुणाला बोल माझ्या ग मनाला कसं सांगू तुला येडा माय आई ग तुझ्यासाठी झुरणीला झुरणीला कसं सांगू तुला येडा माय आई ग तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला झुरणीला कसं सांगू तुला येडा माय आई ग तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला सांग निरुपमा धात्या माता माहुली हरणीला सांग निरुपमा धात्या माता माहुली हरणीला कसं सांगू तुला येडा माय आई ग तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला झुरणीला कसं सांगू तुला येडा माय आई ग तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला झुरणीला कसं सांगू तुला येडा माय आई ग तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला झुरणीला कसं सांगू तुला येडा माय आई ग तुझ्यासाठी जीव लागला झुरणीला